सो गाईस आपण आलो धारवाड बिर्याणीला मुंबई नाक्याला. आपला आजचा ब्लॉग इथून स्टार्ट होते. डाएट आहे मी खातली आणि दोघं बिर्याणी चरू राहिले त्यांच्यावर फोकस करतो. आपण पीस दाखवून पीस पण संपून टाकले एवढे खाऊन दाखवले मला. बघा कसा खाऊ राहिला बघा. आणि ते जाऊ द्या व्हेज खातोय आणि पार्टीला कोण देते? हा पोऱ्या देतो यांना पार्टी. ए बोल ना ते अरे पुऱ्या पोरांना माहिती होऊन जाईल. देव माणूस काहीच बघू शकता माझं मन जातोय पण आपल्याला डाएट आता ठेवायचं काय माहिती का कोणता पीस माहिती ते नाही का घाण मस्त घाण नाही का ते इंटेस्टाईन नाही का स्मॉल इंटेस्टाईन इंग्लिश यायला लागलं माहिती आहे गाडखवाला पोट फुगणार आहे आज. हा व्हेज खाते याचा काही संबंध नाही. हा दुसऱ्याला जळवतोय. आब्याचं पोट दुखणार आहे पण 100% आता 100% दुखणारच. जाऊ दे मला कधी देतो तू पार्टी? अय मला पार्टी काय देतो? तुला तर लगेच येत तू घेत नाही. लगेच नाही मग चल पार्सल चल पार्सल घे ना. एक चिकन टिक्का बिर्याणी ट्राय करून खाऊ. मी पण खाल्ली असते रे घरी काम आहे त्यामुळे. जाऊ दे ना आपण रात्री येऊन आहे यशोदी. चालेल जाऊ ना रात्री येऊन आपण तिकडेच खाऊन घेऊ रे. नाही रे कोण सो गाईज अशी परिस्थिती आपली काही करू शकत नाही. सो स्टिक ऑन युअर डाएट. तिथे बस झालं गाईज. कांदे खाऊन दिवस काढून राहिले ना म्हणतोय पीस आहे. पैसे नाही करा मला पडले तर मी देईल गाईज फक्त मला पडायला पाहिजे. नाही रे 60,000 रुपये पडायला पाहिजे बाई. फक्त 60 मग आम्ही काही इथं येणार का? फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणार. पार्टीचे पडले ना 7 स्टार नाही का आपलं आपण गेलो. महागाई संबंध नाही. 7 नाही ते 7 ॲपल मध्ये जाऊ आपण प्राणीनगर. कसलं हॉटेलचे पैसे पडले की जाऊ आपण. आब्याला पडले ना काय रे? आब्या पडले चहा पण नाही पाजला आपल्याला. सो गाईज त्या ठिकाणी आब्याची बिर्याणी खाऊन झाली समाप्त झाली. काय रस्त्याचं काय बोलत होता? रस्ता वाढ. रस्त्याचं काय बोलत होता रे? 2 वाटे आणू का रे? क्वालिटी रस्सा 2 वाटे आणू का? देऊ का तुला अजून एक प्लेट बिर्याणी रस्सा देऊ का? क्वालिटी क्वांटिटी मया तू खाल्लं नाही घरी का बरं ध्यान नाही ना. सो गाईज आता बिल पेमेंट बघूया कोण करतं काय करतं. उठचाल चलो गाईज बिल पेमेंट करेंगे. हे काय रे बिल नाही द्यायचंय का? बिल नाही द्यायचंय? दिलंय ना. अरे ओळख पैसे मागत ना आपल्याला. ओळख हे चाल रे ओळख आहे भाऊची गाईज. अरे काळा येतोय. अरे बस हो. काळा येतोय तू काळा काळा जनता काळा नाही आता गोरा येतोय. आताला गोरा येतोय. तो गाईज मुंबई नाका तो गाईज इथे शोरमा कसा लटकून ठेवलेला आहे त्याच्यावर किती धूळ बसत असं. मला तर माझी मम्मी खाऊच नाही देणार बोल. तुला खाऊ देईल का तुझी मम्मी? नाही माझी मम्मी नाही खाऊ. अबे माझी आई हा घरी बनवते. नाही रे पण त्याच्यावर धूळ बघ ना किती बसेल. त्याला काही झाकलेलं पण नाही काही पण नाही. गाईच हे खायला तर अजून मजा येते. हे खाऊन बघा गाईच एक नंबर लागतं बरं का. हे मला हे खायचे बरं का रोस्टेड. उद्या नाही आपल्याला फक्त रात्री चालतं. याला सोडून येते कोपऱ्यापर्यंत हे रिटर्न इकडे. सो गाईज आपल्याकडे एकच गाडी आहे म्हणून आपण धन्यवाद. नाही भाऊचे धन्यवाद. धन्यवाद. अरे अरे खाली पाय पड. खाली खाली खाली. अरे पाय खाली. ए भाऊ मी पण खाऊ घालेल माझ्या बी पाया पडा. पैसे आल्यावर पैसे आले. ए लवकर आहे येऊ का मग? सो गाई महेशला सोडायला चाललाय. आपल्याला इथं थांबलाय. याच्या आले शॉर्मा खाऊ. ओके डन डन डन. सो गाईज यशोदीप आलेला इथे. डिक्की उघड ना.
रुमाल घ्यायचा. चष्मा माझा रुमाल. आपण चाललोय हॉस्टेलला. आजचं रुटीन बघू काय आहे. सो गाईज आपण थांबलोय. आपल्याला यशोदीपच्या भावाला भेटायचं आहे, त्याच्याकडे डब्बा घ्यायचा आहे. तो आता आपण त्याच्या कॉलेजला जातोय. चला. आळू रे मामा उभे पुढं. मामा उभे पुढं. सो जायचं आपल्याला. मामा गाडी पकडायला उभे. चलो काय. सो गाईज आहे त्याचं कॉलेज आहे, नर्सिंगला येतो पण. चला जाऊया त्याला भेटायला. सो गाईज तिथे डायरेक्ट मेने दिसते. चालले आलो चालतो पण नवीन आहे. सो गाईज इथे टिफिन घेतलेला आहे आपण त्याच्या भावाकडनं. तो कन्फ्युज झालेला आहे. याचा लहान भाऊ पण याच्यावर मोठा दिसू राहिला. चालू येऊ का बाय कर. चला काही डब्बा दाखवू ना आपला. पोळ्या दिले फक्त पोळ्या. भाजी घेऊन टाकून हॉटेलमधून. असं करायचं का. चालेल तर थँक्यू. सो गाईज आपलं काम झालेलं आहे. आता जाऊया अभिकडे. सो लेट्स गो. चलो. परत ट्रॅफिक झालेली आहे. सिग्नल सुटलेला. आपल्याला पळायचं आहे. आता आपण थांब रे ना पुढे. सो गाईज आपले 2 बंदे स्पॉट झालेले. एक तर अभि होता ऑलरेडी, बट आता विनायक पण आलेला आहे. टॅकर मिल गए. हे भाऊ मजा आहे ना भाऊ. गाडी ना भाऊ. गाडी बिडी ना भाऊ. राम राम. मजा आहे ना भाऊ. गाडी बिडी. काय म्हणतो झाली ड्युटी. तू आज का बरं नाही आला तू. तब्येत खराब आहे. हो तब्येत खराब आहे का. डॉक्टरकडे चालला का आता. डॉक्टरकडे जाऊ नाही वाटतं. टिक्का लावलाय तू. टीका लावलेले डॉक्टरकडे जाता का. देव बाप्पा सांग रे आला झालं. तुझं ऐकतं ना. माझं नाही ऐकत. आम्हाला लांब पुढे जायचं. कोणी ओळख करून दे ना आपल्या पब्लिकला सांग. मित्रांनो हा कृष्णा गुडे याचा भाऊ डीजे वाला आहे. हा, आपल्याला तुझ्या डीजे घराजवळ. पाहिजे नसेल तर घराजवळ. कॅप्शन मध्ये नंबर टाकून देतोय. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आईच्या घराजवळ. हे दे ना, काय दे ना. चल एवढा का होणार. चल येऊ का मग? चलो काही दादा जाऊ आपण बरं ट्रिपल सीट. हे काम किती दिवस चालणार आहे काही सांगता नाही यार. 4-5 महिने होऊन गेले. पाऊस चालू आहे वरती. सिमेंट लावतात ते सिमेंट पण गळून जातं. मग काय फायदा आहे काय काम. सरकारने याच्यावर मोठे पावलं उचलले पाहिजे. सरकारची चूक आहे. पण असं जातो बरं का. फक्त मागे कोणी नसतं. आम्ही असतो. हा बिर्याणी खायला. बिल्लू बिर्याणी. त्याच्या तोंडातून वास येतोय कांद्याचा. त्याच्यातून खाणं खाल्लं बाबा. प्लस आहे बरं का बाबा. ये टाप. असं काही ज्याला याचा टिफिन द्यायचा आहे. भाजी मस्त चिकन बिकन आणायला रात्री मस्त खाय. बाजरीची भाकरी वाटते मला कडक बाजरीचे आहे. काला मोडे संग खाई घेशी तू आज. हंडी मागवायची चुरायची. 4-5 असेल तर आम्हाला जाऊ. नको आम्हाला नको. चला आता जाऊ. हा नाही खात. कर डाएट. चिकन मटन खात नाही. चिकन मटन खातो मी. खातो रविवारी खातो बघ तू बाबू. रविवारी तू जास्त खातो. मोबाईल माल देतोय का. चलो आज परत पेट्रोल टाकायला आलं. 150 कर. 150 तो पेट्रोल डाल लो. तो आपला सबस्क्रायबर आहे गाईस. हाय कर रे. भाऊला फॉलो करा नक्की. हाय तर कर मग. हाय. मोबाईल दाखव तुझा. करत ना भाऊ. त्या दिवशी तर दिखावा करत होता. अरे मला वाटलं तू फोन दाखव. नाही. सो गाईस आपल्याला मोहितचा कॉल आला होता. तो म्हणे अंडा भुर्जी बनवायचे. सो लेट्स गो. सो गाईस भुर्जी हा प्लॅन याचा आहे मोहित भाऊंचा.
सो गाईज आपल्या चपात्या पण आलेल्या आहेत. मीठ आधी टाकायचं राहतं, कांदा लगेच भाजायचं. ओके. सो गाईस अंडे आले. का बरं आणलेले? आता 5-6 मी काही बाकीच्यांना बोलले. ओके. तू आता काय व्हायरल आहे बरं का? उद्या कॅन्टीन अंडी काय पडतो नाही काही असं काही नाही. तो कॅन्टीन विकत घेऊन गेले, एवढा बेकार आहे. काय रे कारण आहे मग क्या पता है ये लोग की सोची छोटी है अभी क्या बोले. ए जेवतोय ना तू? ए युटर्न जेवला तू? काय रे का पण नाही खात? सो गाईज नेक्स्ट काय टमाटर टाक ना, ती ग्रेव्ही टाक ना. ग्रेव्ही ना ती आत टाकायचं होता. ग्रेव्ही ना आत. लास्ट टाइम मी टाकलेली भारी झाली होती. माझ्या गॅरंटीवर टाक. ती आलं लसूणची आणि टोमॅटोची ग्रेव्ही टाक. आलं लसूणची पेस्ट ते असेल तर घे. अरुण एक लास्ट टाइमची भुर्जी किती भारी बनवली होती आपण, पेस्ट वगैरे टाकून. लसूणची थोडी एक नंबर बनते. मग आता परत टाकू का ओपन करायला लाव त्याला. मसालो की बारिश स्टार्ट हो गई. काय काय आलं? घेऊ का तुमच्याकडे? फिरू का? मी काही बोल ना. सो काही भुर्जी बना लो, खा लो. और स्ट्रगल लाइफ स्ट्रगल एक आहे उत्कर्ष अंडे टाक. चल काही अंडी बोललो. मला नाही कॉपीराइट मध्ये बैकग्राउंड साउंड. बेकार आहे. ये हमारा गाना तुमने कैसे डाला. ये गारू नाही पाय ना चालू आहे ना तू. दे रे कार्बनिकला बारे बारे अँगल घे. ये काढून घेतो का? आयफोनचा किंग आहे. कॅमेरामॅन सिनेमॅटिक घेऊ का तुमचं एक असं? सिनेमॅटिक नको घेऊ. बस झालं. काय इतके नाही गाईस. ए जाते उत्कर्ष. अरे नाही पाणी झालं. अरे बस झालं. आपण कमी झालं. कमी झालं. अरे तू बाबा ऐक ना तू माझं किती टाकली तू? ट्रे टाकला. किती होते? ट्रे झालं 4, 8, 12, 15, 16 झाले. 17 अंडे टाकू. खूप झाली ती. हे बोजा मला माहिती. अरे मला नाही माहिती, कोणाला माहिती. बाई डायरेक्ट पाणी झालं. गाईज आहे पण असं दाखवतो की एवढा मोठा शेप येतो. HM फ्रॉम पंचवटी कॉलेज. आला असता मोहित्याच्या मनासाठी. बस का मोहिते आता खुश झालेला. एवढी भुर्जी गाईज मोहिते आता खुश झालेला. हा बोल बोल. गाईज मोहित खुश झालाय. मोहितकडे फोकस करा कॅमेरामॅन प्लीज. आता मोहित वरती हे टाकतोय. काय टाकतोय? कोणता मसाला? मटन मसाला, चिकन मसाला. पाच सकाळी जाम होतो. त्या दिवशी 4 वाजता रात्री ना 7 पाव. अरे एवढा चिवडा कावर बनवतो त्या भुर्जीचा? टाकली अंडे टाकले त्याच्यात. अंडे पाणी नव्हतं टाकायला. पाणी नको टाकतं. असं असतं हे यांच्याच मनाचं करता माहिती आहे का? माझं काय मी नाही बाबा. मी फक्त शेफ आहे. जो काय आहे ना तो करता धरता आहे. ये फ्लेक्स करतं, बॉडी दाखवतं. ये बडे अशी इज्जत दाखवायला लागलो. माझी इज्जत जायची ना. इज्जत काय? इज्जत काय? तुला काय केलं मी? फेमस होईल ना रे. काय रे मोहित, काय इज्जत जाईल बाबा? हा कॅन्टीन मध्ये बॉडी फ्लेक्स अंडे का बरं खातो तू? भाऊची काहीतरी उसूल आहे बॉडीची. हा 4 दिवस झाले जिमला जाताय. कमबॅक आहे. 4 नाही आज झोपलेला होता मी. उठवला. हा
सो गाईज झालेले आपली गुरुजी डन. सो आता रूमला जाऊ जेवायला. सो गाईज आयुक्त सर आलेले होते आज हॉस्टेलला. सो ते चेकिंग वगैरे करायची होती त्यांना, त्याच्यामुळे आपल्याला पुढचा ब्लॉग नाही बनवता आला.